हॅलो. स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स आपण गणित बघतोय. लक्ष द्या. इथे ऑलरेडी गणित आपण केलेलं आहे. प्रिन्सिपल 15,000 होतं, लक्षात घ्या या ठिकाणी. आणि इंटरेस्ट काढायचं होतं आपल्याला. त्याला एक्स म्हटलं आपण आणि रेशो म्हटलं आपण एक्स अपॉन 15,000. रेट ऑफ इंटरेस्ट 7 PCP आहे. 7 PC म्हणजे पर्सेंट पर इयर. सो एव्हरी 100 रुपीज 7 इंटरेस्ट, 7 रुपीज इंटरेस्ट. म्हणून आपण सेकंड रेशो मांडला 7/100. त्यामुळे इक्वेशन आपलं हे तयार झालं आणि मग आपण सॉल्व्ह केलेलं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळाला आपल्याला 1050. So Vinita will get the interest of 1050 at the end of the year. चला, मला वाटतं समजलं असले गणित. पुढचं गणित आपण घेऊया. सोपी गणित आहे. 2 मार्काला आपल्याला एक्झाम्पल येणार आहे. तो कंटाळा करायचं नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं. परीक्षेत लिहिताना सुद्धा अक्षर छान काढायचं, व्यवस्थित अक्षर काढून प्रत्येक स्टेप व्यवस्थितच लिहायची आहे. परीक्षकाला नीट समजलं पाहिजे की प्रत्येक स्टेप व्यवस्थित केलेली आहे. आणि तसं असेल तरच मार्क मिळणार, नाही तर ह्याला मार्क मिळणार नाही. परीक्षकाला कळलं पाहिजे ना. त्यामुळे आणखीन एक रिव्हिजनची सोपी आयडिया असते की कोणाला तरी शिकवायचं आपण. म्हणजे आपल्या ज्यांना ज्या आपल्या मैत्रिणीला येत नाहीये तिला आपण शिकवायचं. तिला शिकवताना आपली पण काय होते, उजळणी होत जाते. इथे काय म्हणले बघा, विलासराव बॉरोड, कर्ज घेतले 20,000 रुपीज फॉर अ बँक आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 8 PCP. काय ऍट द एंड ऑफ 1 year हाऊ मच अमाऊंट विल ही रिटर्न. आता अमाऊंट पण काय, इंटरेस्ट नाही, अमाऊंट म्हटलेलं आहे. अमाऊंट. तो आपण म्हणूया लेट द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल रुपीज 20,000 बी X रुपीज. सो इंटरेस्ट ऑन 100 रुपीज इज 8 रुपीज. 108 रुपये आहे. तर 20,000 आपल्याला X रुपीज असं मानलेलं आहे. So is equal to 8/100. So here we got the ratio of interest and principal. Okay. So 20,000 multiplied to X upon 20,000. But multiplying to both sides. एका बाजूला आपल्याला मल्टिप्लाय करून चालत नाही. So here we multiply both sides by 20 multiplying रो. कळलं का? वज्र जगतापला कळतंय का? हॅलो हॅलो वज्रा. हो सर. लिहून घेतेस का? लक्ष आहे का तुझं? हॅलो. हो सर. 20,000 1 जार 20,000. मग इतर फक्त एक्स आणि हे न्यूमरेटर आहेत. आपण 1 लिहायची गरज नाहीये, पण मी लिहिलं आता तुम्हाला कळावं म्हणून. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधले 0 कॅन्सल होतील. लक्षात घ्या काय राहणार इथे, 8 into 200. 8चा म्हणायचा 8 1 8 8 2 16. 8 2 16 0 0. त्यामुळे उत्तर आपल्याला फास्ट करता येतं. लक्षात घ्या, सोपी गणित आहेत, त्या फार अवघड आहे असं मला वाटत नाहीये. तर हे आलं आपलं इंटरेस्ट. एक्सला आपण इंटरेस्ट म्हटलं का नाही. सो देअरफॉर इंटरेस्ट is equal to ₹1600. आता अमाऊंट काढायची. अमाऊंट त्यांनी विचारले, अमाऊंट किती आलं सांगा. इंटरेस्ट नको आहे आम्हाला, अमाऊंट पाहिजे. मग अमाऊंटचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल प्लस टोटल इंटरेस्ट. मग अमाऊंट किती आहे 20,000 प्लस इंटरेस्ट किती आहे 1600. नाही कळलं? यस सर नो सर? आता याची बेरीज केली की अमाऊंट तयार होते. म्हणजे फक्त 20,000 परत करणार का बँकेला? बँक म्हणणार इंटरेस्ट पण द्या. बँक विल आस्क इंटरेस्ट फॉर दॅट.
So 20,000 and 1,000, 21,000 and 600. Oh, that amount we got here. शाब्दिक गणित आहे. So विलासराव, लँग्वेज बघा काय वापरलं त्या लँग्वेज त्या सेंटेन्स मध्ये लिहायचं. What is the amount he will return to the bank at the end of the year? कळलं? असं आपल्याला सांगितलं. So at the end of the year, वर्षाखेरीस विलासराव will return रुपीज किती आहे 21,600 टू द बँक. बँकेला एवढे पैसे ते परत करतील किंवा परत करायला लागतील त्यांना. तुला समजलं का? इंटरेस्ट काढला असेल तर इंटरेस्ट पर्यंतच थांबायचं. अमाऊंट पडले असेल तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट करायचं आणि मग अमाऊंट सांगायची. चला सर्वांनी लिहा. शिकवताना लिहिलं आहे ते पण लिहून ठेवा. झालं सर. चला का हर्ष सोनार, समर्थ वरपुडे, झालं सर. चलो झालं सर. अक्षरा, वज्रा, शिवाई, सोनाली. झालं सर. बघा आता अशा पद्धतीने आपल्याला गणित करता येतात आणि एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात. सो प्रॅक्टिस 35 जो आहे त्याच्यात दिलेला आहे. तुम्हाला तर होत राहील. काय फार अवघड नाहीये. काय रेशो तयार करायचा फक्त. इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल हा रेशो तुम्ही तयार केलात आणि लिहिलात व्यवस्थित रेशो तर तुम्हाला अगदी छान व्यवस्थित त्याचं गणित जे आहे ते करता येईल. कळलं का? आता पुढचं गणित बघूया. किसनराव wanted to make pond in his field. शेततळ, शेतामध्ये एक तळ त्यांना खोदायचं आहे. त्याकरता त्यांनी काय केलं 35,250. He borrowed ₹35,250 from the bank at the interest rate 6 PCPA. How much interest will he have to pay to the bank at the end of the year? इंटरेस्ट फक्त विचारलं बरं का, अमाऊंट नाही विचारलं. इंटरेस्ट करायचं आपल्याला. सो इथं म्हणूया हियर प्रिन्सिपल इज इक्वल टू ₹35,250. रेट ऑफ इंटरेस्ट 6 PCPA per cent per annum. So let us suppose the interest on ₹35,250 is ₹X. बघा सोपी भाषा वापरलेली आहे, मला अवघड केलेली नाहीये. द इंटरेस्ट ऑन ₹35,250 इज X. कळलं का? आणि द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹100 इज ₹6. 6 PCPचा अर्थ तो आहे. त्यामुळे आपण रेशो लिहूया. हॅलो, रेशो काय येणार माहिती आहे तुम्हाला? X अपॉन
35,250 आणि काय येणार इथे 6/100. मग आता लेफ्ट हँड साईडला लक्षात घ्या एक्सला आपण मोकळं करूया. हॅलो एक्स इज एक्स हॅव्हिंग डिनॉमिनेटर, तर डिनॉमिनेटर मला कॅन्सल करायचं असेल तर विरुद्ध क्रिया करायला लागते. अपोजिट ऑपरेशन ऑफ द मल्टिप्लाइंग एक्झॅक्टली दॅट नंबर बाय दॅट नंबर टू द बोथ साइड. कोणता नंबर आहे 35,250. सो 6/100 मल्टिप्लाय बाय 32,000 35,250. इथं लिहून टाका मल्टिप्लाइंग वगैरे तुम्हाला तर झाली सोय. हा बोथ साइड्स बाय वगैरे वगैरे. आता वेळ घालवत नाहीये मी. सो इथे राहणार एक्स आणि आता इथे कॅन्सल काय होते आपण बघूया, चेक करूया. एकच झिरो कॅन्सल करा आत्ता तरी, एकच झिरो कॅन्सल करा. आता आपल्याला अपॉन 10 राहतील. 6 × 3525. यांचं कॅल्क्युलेशन करा. बरोबर आहे, याचं कॅल्क्युलेशन करूया. 3525 3,525 डिवाइड बाय मल्टिप्लाइड बाय 6. बघा साहेब म्हणजे 30 सच्चेले 3 12 15 15 6 5 30 + 1 31 6 3 18 + 3 21. चेक 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 करा तुमचं तुम्ही चेक करा बरं का, माझ्याकडनं मिस्टेक होऊ शकता. सो बेटर वे यू चेक इट. 21,150 अपॉन 10. आता या 10चा ते 0 कॅन्सल होतो म्हणून मग अशी म्हणलं मी कॅन्सल करू नका, तुम्हाला आपोआप उत्तर याचं मिळणार आहे. ₹2,150. न हे एक्स व्हॅल्यू म्हणजेच हे एक्स म्हणजे काय म्हणलं तर आपण इंटरेस्ट ऑन ₹35,250. किसनराव therefore K capital Kisanrao will have to pay interest ₹2,115 to the bank at the end of the year, 1 year. Chalo, any question, any queries? झालं सर. झालं सर. झालं का? झालंय का आणि समजलंय का? दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. झालं म्हणजे काय कॉपी करून झालं आणि समजलं म्हणजे काय की दिमाग में बैठ गया. मग समजलं पण आहे का नुसतंच झालंय? समजलं. समजलं. शाबास, तू नक्की समजलेलं आहे असं आपण आता समजूया. चला आणि कोणती गणित पाहिजे तुम्हाला? चॅप्टर किती हा? चॅप्टर किती आहे? चला वेगळे गणित घेऊया.
चलो, आर यू रेडी टू टेक वन अनदर सम? काय दिले आपल्याला? ॲट अ रेट ऑफ 9 PCPA, what would be the interest on 1 year on rupees 8,000? चला, करताय का तुम्हाला? चेक करा बरं, करा करा करा. मी पण करतोय, तुम्ही पण करा. सुरुवातीला प्रिन्सिपल लिहायचं, लक्षात घ्या. ₹8,000 प्रिन्सिपल आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपण तुम्हाला दिलेला आहे 9 PCPA % per annum. For every 100 rupees for 1 year we get 9 rupees. So let the interest on principal ₹8,000 be ₹X. सपोज म्हणलं तर बी च्या ऐवजी इज म्हणायचं. The interest on principal ₹100 is ₹9. 100 मात्र 9 रुपये मिळणार आहे वर्ष संपल्यानंतर, लक्षात घ्या. ओके. So what ratio we get here? Ratio we get here X upon 8,000 and 9 upon 100. झालं का? शाबास. बघा, इथे बसलेल्या मुलांचं ऑफलाईनला आलेले मुलांचं होऊन झालेलं आहे. चलो चलो, कमॉन. झालं सर. झालं सर. झालं सर. सगळ्या स्टेप करायच्या, कारण सगळ्या झालं स्टेप सर. प्रत्येक स्टेपला अर्धा 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 असं मार्क असतं आणि मग पूर्ण मार्क मिळतात. कळलं का? डायरेक्ट उत्तर लिहित नाही मार्क मिळणार. त्यामुळे स्टेप गाळू नका. मला काय सांगायचंय, स्टेप गाळू नका. सो X upon 8,000 झाले का? प्रणित पाठक झाले का? प्रणित पाठक, अथर्व कामत. हॅलो हॅलो. 8,000 इथं सर. मल्टिप्लाइंग ती ओल्ड लिहिलं आहे तुम्ही, तर अर्धा मार्क. कदाचित बाई कापून टाकतील तुमचा अर्धा मार्क. बोथ साइड्स बाय 8,000. झालं सर. शाबास. 8,000 कॅन्सल झालेले आहेत. त्यानंतर 2 0 न्यूमरेटर, 2 0 डिनॉमिनेटर. 9 into 80. X is equal to 9 into 80. मग 8 9 किती होतात? 72 वरती 1 0. हे नाही, X ची व्हॅल्यू काढली, पण X कशाला म्हणलं होतं ते शेवटी द्यायचं. Therefore the interest, what would be the interest for 1 year on rupees? On rupees 8,000 would be, शब्दी गणित आहे त्यामुळे would be ₹720. ते वाक्य लिहायला आवश्यक आहे, कारण सेंटेन्स शब्द गणित असल्यामुळे. चलो नेक्स्ट सम, हे पण करून दाखवा. सर कुठलं करायचंय? थांबा 1 मिनिट, ओपन होतंय अजून.
तर आलं का? मोहन डिपॉझिटेड. मोहन डिपॉझिटेड. Rupees 20,000 in a bank for 1 year at the rate of 5. How PCPA, what interest will he get at the end of the year? तर इथे आपल्याला अमाऊंट पण विचारू शकतात की किती अमाऊंट त्याला वर्षाच्या शेवटी मिळेल. तसं असेल तर A इज इक्वल टू P प्लस आय करायचं. चला लिहून झालं की सांगायचं हॅलो हॅव यू कंप्लीट. आफ्टर कंप्लीशन लेट मी नो युअर आन्सर. झालं सर. परळीचं झालेलं आहे, शार्दूलचं झालेलं आहे, अन्मयचे सुद्धा झालेले आहे. समीक्षा करते अजून. समीक्षा अक्षरा वज्रा शिवाय. स्वरा समर्थ शौर्य. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं का? करूया का? चेक करूया. बघा लक्षात आता बघा प्रिन्सिपल काय तिथे आधी लिहिणार आपण. Here we write down principal. Principal rupees 20,000. 1, 2, 3. Rate of interest is given to you 5% per annum. आणि टाइम पिरियड 1 year दिलेला आहे. त्याची आत्ता गरज नाही आपल्याला. सो let the interest on principal rupees 20,000 be rupees X. 20,000ला X रुपये मिळणार व्याज. and the interest on principal 100 rupees. प्रिन्सिपल समजा 100 रुपये असतील तर मात्र आपल्याला रेट दिलेला आहे तो आहे 5 रुपये. त्यामुळे ₹5. सो इथे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे X अपॉन 20,000 इज इक्वल टू 5 अपॉन 100. बघा लक्षात घ्या. 20,000 मल्टिप्लाय करायचं X अपॉन 20,000 ला. कळलं का? पण नुसतं एका बाजूला करून चालेल का? बोथ द साइड्स. 5 अपॉन 100 इंटू 20,000.
कैंसलेशन शुरू. चलो 20,000 वन जार 20,000. Then 0 of numerator denominator. For calculation we got two numbers 5 and 200. So 5 to 10. अक्षर का आणि 2 0 वरती आहेत उरलेले. आन्सर आला x is equal to rupees 1,000. 1,000. बरोबर आहे. What interest will he get at the end of the year and find the amount. असं पण आपण म्हणूया या ठिकाणी. तो नको जाऊ चला. So therefore ही म्हणजे कोण आहे? मोहन. So Mohan will get interest of rupees 1,000 at the end of the year. वर्षाच्या शेवटी मोहनला 1,000 रुपये मिळतील. काही शंका असेल तर विचारा. नो सर. जिओ. काय माहिती जिओ म्हणजे आपल्याला उचलतं उचलावं. मी आता उचलू नको परत. काय मेसेज आला? मेसेज नको ओपन करू. नाही चला सर्वांना गणित कळले का? आता सिंपल इंटरेस्ट वर गणित आलं तर करता येईल का? Yes, sir. प्रिन्सिपल दिलेला आहे आणि इंटरेस्ट विचारला आहे. मग रेट वरून आपल्याला तर रेशो मांडता येईल. दुसरी गोष्ट अमाऊंट विचारला असेल. आता इथे सगळी फक्त इंटरेस्टची गणित केली आहे. आपण पहिले फक्त अमाऊंटचं केलं होतं. अमाऊंट विचारली असेल तर आधी इंटरेस्ट काढायचा आणि अमाऊंटचा फॉर्म्युला वापरायचा. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. त्याची जी टोटल होईल ना ती टोटल व्हॅल्यू आपल्याला काढायची. अशा प्रकारचं गणित आपल्याला करता येईल. गुड बाय. सी यू. प्रेझेंटी घेऊया आणि मग आपण या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ छान झालेला आहे बघा. युट्यूबला टाकणारा मी व्हिडिओ हा तुम्हाला आवडेल बघायला. तर पुन्हा शंका असेल तर त्या ठिकाणी बघू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही लिंक शेअर करा या व्हिडिओची. त्यांना पण बघता येईल. त्यांना काय अडचण असेल तर कळेल. ओके नाही. आणि जर तुम्ही अजून लाईक केलेलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं चॅनल जे आहे गुरुकृपा क्लासेस नवरपेठ सगळ्यांना सुद्धा लाईक करायला सांगा, सबस्क्राईब